राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव 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 राजा रामचंद्र महाराज की जय। कुंडलिकावरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर एक वर्षाचा खंड मध्ये गेल्यामुळे पत्रिकेवर नाव असले तरी आफळे असतील का नाही या शंकेनच बरेच लोक घरी बसले आहेत. पण या यंत्रणेमुळे मी घरातही दिसत असल्यामुळे तिथून ते मला बघतायत म्हटल्यानंतर फारसं दुःख नाही. पण तरी सुद्धा इथे येणाऱ्या संख्येवर थोडी संक्रांत आली आहे. पण अशा गाळलेल्या जागा बघायची गेल्या 5 वर्षात आपल्याला सवय नाही. तेव्हा नवीन यंत्रणेचा लाभही आहे, थोडा तोटाही आहे. असो, या कीर्तनानंतर आणखीन एक सांप्रदायिक कीर्तन आपल्या इथे व्हायचं आहे. नेहमीच आपल्या या प्रतिष्ठानाने नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या गावातल्या लोकांना ज्ञानाची शिदोरी देऊन करावी. ती शिदोरी घेऊन पुढे वर्षभर छान आनंद करावा या हेतून बरोबर ह्या वर्षारंभाचा काल आपण या कीर्तन महोत्सवासाठी घेत असतो. विविध संत महंतांचा अभंग, त्याच्यावरचं निरूपण, त्याच्यावरचं चिंतन, थोर व्यक्तींच्या चरित्राचं गुणगान, श्रवण, यामुळे अलीकडच्या भाषेत म्हणायचं झालं तर पुढल्या वर्षभरासाठी आपला मोबाईल चार्ज होतो आणि नेहमी पुढल्या वर्षाच्या चार्जिंग पर्यंत तो टिकतो. अजून तरी टिकून आहे, गोष्ट चांगली आहे. तेव्हा आता बाकी इतर कुठल्याही प्रस्तावनेमध्ये वेळ न घालवता एक छोटासा अभंग, छोट निरूपण. 2-4 वर्षामागे संपूर्ण समग्र एक सावरकरांचं चरित्र इथे माझं सांगून झालेलं आहे. तो आता पुन्हा सावरकर चरित्र काय वेगळं सांगणार? वेगळं नाही, थोडं तेच सांगू, ग्रेव्ही वेगळी, थोडा मसाला वेगळा करूया. आणि आजच्या आपल्या कालखंडामध्ये आज खरा दिन विशेष म्हणावा तर स्वामी विवेकानंदांचा हा जन्मदिवस, ज्या दिनाच्या निमित्ताने युवक दिन देशामध्ये आपण साजरा करतोय. हा विशेषतः युवकांच्या अत्यंत ज्वलंत अशा शक्तीचं पूजन करण्याचा, त्यांची आठवण करण्याचा दिवस. तेव्हा स्वामी विवेकानंदांना बाजूला सारून काही आपण सावरकरांकडे पाहू असं नाही. वंदन करायचं तर दोघांनाही करू, तेही आपल्यामध्ये शक्य आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनोबोधातल्या एकाच श्लोकात उत्तम भक्ताची, उत्तम दासाची लक्षणं सांगितली आहेत. ज्या लक्षणांमध्ये स्वामी विवेकानंदांसारखे पारमार्थीही असतात आणि सावरकरांसारखे राजनेतेही असतात, या दोघांनाही जुळेल असा अभंग बघायला हवा. मॅचिंग पिरियड या दृष्टीने फार सुंदर मनोबोधामधला श्लोक आहे. एवढ्या 4 ओळी सुद्धा आजच्या दिवशी पुरेशा आहेत. नवीन काव्य प्रकार म्हणून चारोळी म्हणतात, ती श्रीखंडाची गोडी वाढवते.
पण मनाच्या श्लोकाच्याही आधीपासून ओवी हीच मुळात 3.5 मात्राचं उत्तम असलेलं गणित. ती चारोळी आपल्याला माऊलींपासून सगळ्यांनी दिलीच आहे. असो, आजची चारोळी घेऊ, श्रीखंड तयार करू, कथानकाची बासुंदी. आजचं माझं कीर्तन समाप्त. नंतर मग सांप्रदायिक कीर्तनामधला टाळ मृदुंगांचा गजर म्हणजे खरंच क्षीरसागरात जाऊन भगवंताला भेटावा असा गोड आनंद. तेव्हा त्या आनंदाची मलाही उत्सुकता आहे, गोडी आहे. यासाठी फक्त मनोबोधातल्या श्लोकांचे एवढे शब्द लक्षात घ्या. सा ग म ग सा नि सा ग सा ग ध नि सा ग म ग नि सा ग म ग म ग नि द नि म द ग म सा ग नि सा ग म सा नि ग म सा. मने लोचनी श्री हरी तोच पाहे. मने लोचनी श्री हरी तोच पाहे. मने लोचनी मने लोचनी मने लोचनी मने लोचनी श्री हरी तोच पाहे. जने जाणता भक्त हो निराहे. जने जाणता जने जाणता भक्त हो निराहे. कुणी प्रीती राहे क्रमू
आपल्या घरामध्ये साधारण पोराला नीट बसायला यायला लागलं की त्याला पूजेसाठी बसवायचा आई वडिलांचा एक चांगला आग्रह असतो. जरा त्याला नीट बसता यायला लागलं की सकाळी बाबा पूजा करतायत देवाची म्हटल्यावर त्याला बोलवणार, पंड्या इथं बस. आणि आपले आई वडील अशी छान पूजा करतायत म्हटल्यावर त्यालाही स्फूर्ती यायचो, मी फुल वाहू. काही दिवसांनी त्याला आणखीन स्फूर्ती यायची, बाबा तुमच्या चलको धोतल नेसवा. आणि मग पूजेच्या बरोबरीनं त्याला आणखीन काही आई वडील शिकवायचे. नुसती फुलं नाही व्हायची, बंब्या आता मस्त मांडी घाल, गाठली, डोळे मिटले. आता या पांडुरंगाचं जे नाम घेतोस ना, हो ते नाम घेताना ध्यान लागलं पाहिजे बरं. काहीही दुसरं त्या वेळेला सुचता कामा नये. असं निर्विकार मन करून दाखव. बाबा ते नाही जमत, पण मी इथे ध्यानाला बसलो, नाम घ्यायला बसलो की आई तिकडे भजी करायला बसते आणि त्या भजीचा वास एकदा नाकात गेला की नामस्मरण राहतं बाजूला, मुखामध्ये नाम असतं, स्मरण भजीचं. नाक जातो वडे भजीकडे, कान जातात रेडिओ कोणी लावलाय त्याच्याकडे, डोळे जातात टीव्ही कुठे चालू आहे त्याच्याकडे, आणि मुखापुरतं आपलं श्रीराम जयराम काहीतरी चालू राहतं. पण हे वयाच्या 5व्या वर्षी असेल तर साहजिक आहे, पोर लहान आहे हो. 10व्या वर्षी असेल अजून पोर लहान आहे हो. 15व्या वर्षी असेल, आता कुठे तरुण होतोय हो. पण हीच अवस्था जर 50शीला असेल तर मग मी माझ्या वयाच्या 5 वर्षापासून 50 वर्षापर्यंत का वाढलो? गेल्या 45 वर्षात मला ध्यान कसं करायचं जमलंच नाही. काय आयुष्यात मिळवलं? मी 5 वर्षाचा असताना सुद्धा जेव्हा ध्यान लावत होतो तेव्हा नाक जात होतो बटाटे वड्याकडे, कान जात होते रेडिओकडे. आता 50व्या वर्षी बसलो तरीही हे सगळं पळतच आहे. मग काय साधलं? एकेका वर्षांनी माझा निश्चय, माझी साधना, माझा अभ्यास दृढ होत गेला का? मी वरवरच्या पायरीमध्ये गेलो का? तर 5वी मध्ये मी जितक्या चुका करत होतो तेवढ्याच चुका मी सगळ्या 50शीलाही जर करत असेन परमार्थातल्या, तर काय साधलं? म्हणून समर्थ म्हणतात किमान 50शी अगदी नाही, 60 शांत. त्या 60ला जरी 60 बुद्धी नाठी न होता हे जमलं तरी खूप झालं. मागे गेलेला सुवर्ण काळ बघ. कारण 50 वर्ष झाली की सुवर्ण म्हणतात. सुवर्ण महोत्सव आमच्या संस्थेचा. 60 वर्षाचा झाल्यावर मागे गेलेली 50 वर्ष एकदा पाहत खरं. 10 वर्ष तुला कळायला लागची, आपण मायनस करू. तुला 10व्या वर्षी कळायला लागल्यापासून तू 50 वर्ष आयुष्यामध्ये पुढे गेलास. जमलं का रे ध्यान? कसं जमायला हवं होतं? मनी लोचनी श्री हरी तोच पाहे. एकदा पांडुरंगाकडे बघितलं, पांडुरंग हरी पांडुरंग, आणि डोळे मिटले की जसा तो डोळ्यासमोर दिसत होता तसाच मनाच्याही चक्षुंसमोर दिसतो आहे. हे जमलं का? का डोळे मिटल्यावर भलतच काही येतंय डोळ्यापुढे? डोळे उघडे असताना एक वेळ परवडलं, डोळे बंद झाल्यावर नको ते जास्तच येतं डोळ्यापुढं. पण हे 10व्या वर्षी, 20व्या वर्षी, 30व्या वर्षी, 60ला सुद्धा तसाच आहेस का काय? अजून प्रयत्न कर वेड्या, फार अवघड नाहीये. संतांनी आम्हाला कित्येक अभंग असे दिलेत
की आपल्याला मनापासून नाही जमलं तरी त्या अभंगाचं बोट धरावं. मग जर शक्य झालं तो ध्यानाचा अभ्यास करताना जी रूपाच्या वर्णनाचे अभंग आहे, त्या पांडुरंगाच्या रूपाच्या वर्णनाचा एखादा अभंग आपल्याला नाही गाता आला तर रेकॉर्डवर लावायचा. पण बुवा म्हणले माझ्या आवाजात मी गाऊ लागलो तर असलेला पांडुरंग पडायचा. ध्यान लागलं पाहिजे ना. काय लता मंगेशकरांच्या आवाजातला सुद्धा चालतो असेल, थोडा अभ्यास होण्यासाठी म्हणून. पण खरंच अभंग असे गोड आहेत की मनाने जरी ठरवलं इकडे तिकडे पळावं तरी तो अभंगच त्याला पळू देत नाही. हे पळतो कुठे बघितलं काय. ध्यानामध्ये हे जे रूप दिसलं पाहिजे समोर, जसं डोळे उघडल्यावर तुला दिसलाय, हो आता मीठ डोळे आणि मन स्वतःच्या मनाशी मला तसंच दिसतंय. ते कसं सुंदर फिरू द्यायचं नाही. तुलसी हार गौरा कासे पिता, तुलसी हार कासे पिता आवडे पंढरीनाथ महाराज की. अजूनही विनंती आहे, अजून ज्यांना हे जमलं नसेल त्यांनी उद्यापासून परत सुरू करा काम. रोज 10 मिनिटं ध्यान करायला बसायचंच. वाटेल ते झालं तरी दिवसभरात केव्हाही. आपण असा नियम नको काढायला सकाळी पाणी प्यायचं नाही वगैरे, मग काहीच करत नाही. किमान रात्रीचं जेवणार नाही एवढं तर करता येईल. नाही बा 10 मिनिटं मी ध्यान करायला बसणारच. जर एखाद्या घरामध्ये शक्य असेल तर ती ध्यानाची खोली वेगळी ठेवा. सगळ्यांसाठी ती खोली नको.
अजून जमलं तर ध्यानाची वेळ जर नक्की करता आली तर फायदा जास्त. की काय संध्याकाळची वेळ जरी ठरली, संध्याकाळी 8 ते 8:10, 8:15, आपले बुवा मालिका असतात 4 दिवस सासूचे, पण त्यातले 10 मिनिटं सुद्धा नाहीत आपले. असं कशाला? 2 मालिकांमध्ये जी गॅप मिळते त्याच्यामध्ये करूया. 10 मिनिटं जाहिराती नक्की असतात, पण नाही. सगळा बाकीचा ध्वनी बंद करून जर त्या ध्यानावर माझं मन एकाग्र करता आलं तर या जगातल्या लोकांना आश्चर्यकारक वाटतील अशा प्रचंड शक्ती मला प्राप्त होतात. हा सर्व संतांचा, योगीजनांचा, साधूजनांचा सतत अनुभव आहे. मात्र ती ताकद त्या एकाग्रतेची असते. ते जमलं तर जमलं, नाही तर सगळं बसलं. आपल्या संत परंपरेमध्ये एक छान कथा अशी आहे. गावामध्ये एक नवीन लग्न झालेलं असतं आणि तो नवरा व्यापारासाठी म्हणून 1 आठवड्याने परदेशी जायला निघतो. नंतर बहुतेक त्याचं जहाज काहीतरी भरकटतं, त्याचा पत्ता लागत नाही. 1-2 वर्षांनी अशी बातमी येते की बहुतेक हाच नवरा परत आलाय. तो आलाय म्हटल्यानंतर त्याची पत्नी इतक्या धावत पळत आवेगाने त्याला बघायला जाते, भेटायला जाते. तिला पळत सुटण्यामध्ये भान राहत नाही आणि ती ज्या मार्गाने पळत असते तिथेच कोणतरी एक साधू महाराज ध्यान लावून बसलेले असतात. पळता पळता नेमके त्यांच्या मांडीवर हिचा पाय पडतो ती पुढे जाते. तो कळवळतो बिचारा. त्याला लक्षात येतंय त्या महामूर्ख स्त्रीचा पाय पडला माझ्या मांडीवर. मी ध्यान करत असताना तिथूनच लेकाचा शाप देतो. ज्याच्यासाठी धावत जातेस तो मेलेला दिसेल तुला. पण ती पतिव्रता सागर किनारी जाते, नवऱ्याला भेटते. सगळ्या गावातल्या लोकांना आनंद होतो आणि या नवरा बायकोची मोठ्या आनंदाने वरात गावात येताना त्या साधूला दिसते. साधू भगवंताशीच भांडायला लागतो. काय रे देवा, या सामान्य माणसापेक्षा माझी साधना जास्त होती. माझा शाप का नाही खरा ठरला? या पतिव्रतेची इच्छा का खरी ठरली? भगवंताने सुद्धा उत्तर द्यावं. एकाग्रता किंवा एकतानता म्हणतात ती तिला जमली, तुला नाही अजून जमली. कारण वेड्या, कोणाच्या मांडीवर पाय पडला हे तिला कळलं नाही, पण तिचा पाय पडला हे तुला कळलं. भानावर तू होतास, एकाग्र नव्हतास. तू भानावर होतास. सर्व शरीराच्या सर्व संवेदना शून्य झालेली ती जी अवस्था होती ती तिची होती, तुला नाही साधली. पण ही आपल्या घरामध्ये सुद्धा ध्यानाने साधता येते. चांगली तर वेळ पाळली तर जास्त फायदा असतो. हो, सगळे डॉक्टर एवढ्यासाठीच तर सांगतात जेवायची वेळ पाळत जा, म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. मुलं जर अभ्यास चांगली करत नसतील तर एक उपाय सांगतो. हा वैद्यकीय उपायच आहे. ते अभ्यास करोत न करोत त्यांची जागा आणि वेळ निश्चित करा. अमुक वेळेला अमुक जागी तो तितका वेळ बसलाच पाहिजे. तेवढं झालं तरी त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीत एकदम फरक पडतो. मात्र प्रयोग वर्षभर केल्यानंतर. चांगल्या गोष्टीचे प्रयोग बरेच करायचे असतात, नंतरच त्याचं फळ मिळतं. मी एक 4 दिवस दूध घेऊन बघितलं, पण काय मला शक्ती प्राप्त होईल असं काही वाटलं नाही 4 दिवसात. मग 4 दिवस तरी का घेतलंस? तो क्रिकेटवाला कोण, धोनी, त्याने मुलाखतीत सांगितलं की तो रोज 6 लिटर दूध पितून काय 16 किलोमीटर पळतो वगैरे. ते बघून मलाही वाटलं आपण पण आता दूध घ्यायला लागावं. काय 4-5 दिवस घेतलं, काय जमलं नाही. नको तोच परिणाम दिसायला लागला दुधाचा. अरे त्याच्या अंगावर जो चांगला परिणाम दिसतोय हा 12-16 वर्ष तो ते पितो आहे. त्या पद्धतीचा व्यायाम घेतोय. माझ्या देवा, तुला ते सगळं 4 दिवसात कसं रे मिळावं? 10 दिवसामध्ये हा उपक्रम सोडून देणं यासारखा मूर्ख दुसरा जगात कोणी नाही. आज स्वामी विवेकानंदांची आठवण त्यासाठी करायची असते की ध्यानाची एकाग्रता काय असते.
या ध्यानाच्या एकाग्रतेनं भारतीय माणसाने, भारतीय संस्कृतीने काय प्रचंड सामर्थ्य प्राप्त केलं, आजपर्यंत केलं, याचा उद्घोष त्या काळात स्वामी विवेकानंदांनी परदेशात जाऊन केला. आश्चर्य लक्षात घ्या, स्वामीजींचा कालखंड असा होता की जेव्हा परदेशी प्रचारक इथे येऊन भारतीय संस्कृतीला शिव्या घालत होते. भारतीय संस्कृती आर्यांची संस्कृती, अहो भारत नावाचा देशच नव्हता पूर्वी. काय आकला, भारत नावाचा काही देश होता का? आर्यावर्त वेगळा होता, द्रविड मुन्नत्र कळघम वेगळं होतं, ते हे वेगळं होतं, ते वेगळं होतं. अशा माणसांना स्वामींनी फार सुंदर प्रश्न केले. अरे मूर्खानो, जेव्हा केव्हा इंग्लंड मधनं तो कोलंबस जहाज घेऊन शोधायला निघाला, तो काय राजस्थान, तमिळनाडून महाराष्ट्र शोधायला नव्हता निघाला. तुमच्याही पुस्तकात तुम्ही लिहिलंय, तो भारत शोधायला निघाला होता. भारत नावाचा देशच पूर्वी अस्तित्वात नसेल तर तो काय शोधायला निघाला होता? तो काय आमच्या वडिलांच्या श्राद्धाची वडी का खायला येणार होता? आमच्या देशाचं नाव त्याच्याही पूर्वी होतं, तो एकसंध देश आहे असंही होतं. कोलंबसाला सर्व भारतीय कसे वागतात याचं संपूर्ण वर्णन लिहून दिलं होतं, त्याच्यावर तो शोधत आला. सर्व भारतीयांची एक निश्चित उत्तम जीवन पद्धती होती जी तुम्ही सांभाळली. आणि कोलंबसाचं जहाज पहिल्यांदा भरकटून लागलं ते अमेरिकेला. तो भारतात आलाच नाही, पण अमेरिकेतल्या लोकांना बघून कोलंबसाने म्हटलं, अरे हे तर सगळे भारतीयांसारखेच वागतात, पण फक्त हे रंगाने लाल आहेत. म्हणून अमेरिकेच्या पूर्वजांचं त्याने नाव ठेवलं, दे आर इंडियन्स बट रेड इंडियन्स. ती भारतीयच माणसं होती. आमच्या ऋषी लोकांनी कोणत्याही बंदुकीचा किंवा तलवारीचा धाक न दाखवता संस्कृतीच्या शक्तीवरती जगावर आमचं राज्य उभं केलं होतं. तुमचेही पूर्वज लोक आमचे इंडियन्स आहेत म्हणायचे. स्वामींची ताकद जवळ होती. म्हणून मुद्दाम सांगतो, अशी मुलं तयार करण्यासाठी पहिली जबाबदारी आई बापाची आहे. स्वामी विवेकानंदांचे, त्यांचं पहिलं नाव नरेंद्र, आडनाव दत्त. नरेंद्रनाथांचे वडील वकील होते. एक छान प्रसंग ऐकण्यासारखा. ते जेव्हा कोर्टामध्ये कामाला जात तेव्हा त्यांच्यासाठी एक मस्त घोडागाडी होती. आणि जुन्या काळातली घोडागाडी अशी असायची की जो मालक असायचा त्याला बसायची जागा जरा बुटकी असायची, आणि घोडा चालवणारा जो असायचा तो बराच उंच बसायचा. त्याला लांब रस्ता दिसण्यासाठी त्याची जागा उंच, मालकाची जागा खाली. अशा घोडागाडीला साधारणतः पूर्वी बग्गी असं एक नाव होतं. आता तशी घोडागाडी संतूर साबणाच्या जाहिरातीत कधीतरी दिसते. त्यासाठी जाहिराती बघत बसू नका. बग्गीचे चित्र शाळेमध्ये मिळेल. तो घोडेवाला लेखाचा उंच बसतो, पण आपले बाबा बुटक्या आसनावर बसतात. हे या पोरानं इतका वेळा पाहिलं होतं. कलकत्त्यामधल्या एका नामवंत वकिलाचा मुलगा, श्रीमंत माणसाचा मुलगा, त्याच्या बरोबरचे शाळेतले सगळे मित्र त्याच्या वाढदिवशी एकत्र येणार, खेळ खेळणार. आणि हा खेळ चालू असताना सहज सगळ्या मित्रांनी बोलायला सुरुवात केली, तू मोठेपणी कोण होणार रे? प्रत्येक जण आपल्या वडिलांप्रमाणे सांगायचा, माझे बाबा मोठे डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. हे अमुक आहेत, ते होणार. आणि या नरेंद्रानं पटकन उत्तर दिलं, मी घोडा चालवणारा होणार. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित वकिलाचा मुलगा सांगतोय मी घोडेवाला होणार. आमच्यासारखा मायबाप असता तर त्यांनी चपलाने मारला असता पोऱ्याला. 10 लोकांत आमची इज्जत काढलीच बोल्या. हे शिकवलं तुला? पोराच्या डोक्यामध्ये कुठलीही वाईट गोष्ट नाही येऊ दिली. विश्वनाथ बाबूंनी फार सुंदर सांगितलं, नरेंद्रा तू नक्की घोडा चालवणारा हो, तू नक्की घोडा चालवणारा हो. तू घोड्याचा
त्याच्याच सद्गुणांना कसा वाव द्यावा. आणि मुद्दाम स्वामीजींचं नाव यासाठी सांगतो की स्वामी विवेकानंद ही व्यक्तिरेखा लहानपणापासून कुठल्याही अंधश्रद्धेला कधीच बळी पडली नाही. सातत्याने डोळे श्रद्धा. ते ज्याला भेटेल त्याला पहिला प्रश्न एकच करायचे, शुक काय, तुम्ही देव बघितलाय का? आणि अनंत साधना करणारी माणसं अशी चेहरा करून बसलेली, नाही रे बाबा, तो जर दिसला असता तर कशाला अशी धडपड करत राहिलो असतो. मग ज्याची अनुभूती तुम्हालाच नाही ते तुम्ही मला काय द्याल? नको तुमचा सहवास. आणि कुठून जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं? आश्चर्य आहे का? हिंदुस्थानातल्या 2 गुरु शिष्यांची भेट घडवायला कारणीभूत झाला इंग्रज. नरेंद्र कॉलेजमध्ये शिकत असताना तिथे कविता शिकवणारे प्राध्यापक म्हणाले, अतींद्रिय नावाची काही अनुभूती असते ज्याचा काव्यामध्ये आपल्याला अनुभव येतो. यांनी हात वर केला, हो तुम्हाला अनुभव आहे का याचा? काही काव्य जाऊ दे. त्या प्राध्यापकांनी सांगावं, मला काही एवढा मोठा नाही, पण इथेच असणारे रामकृष्ण परमहंस त्याचे अधिकारी आहेत असं आम्ही ऐकतो, तुला शक्य झालं तर तिथे जा. आणि विवेकानंदाने स्वतःच्याच आठवणी लिहिल्यात. काय चमत्कार असेल! ज्यांना रामकृष्ण परमहंसांची योग्यताच कळली नाही अशा महामूर्ख लोकांनी आधुनिक काळामध्ये सुद्धा रामकृष्णांचं चारित्र्य हनन केलंय. ते वेड्यासारखे वागायचे म्हणजे त्यांच्या बुद्धीला परमा नावाचा रोग झाला होता, असं एका पुस्तकात वाचलं की रामकृष्ण परमहंसांची योग्यता उच्च इंग्रजी विद्या विभूषित असलेल्या नरेंद्रांनी सुद्धा जोखली. तिथे कोणी मूर्ख उठून रामकृष्णांबद्दल बोलतो? जाऊ दे, अलीकडे ती प्रथाच आहे. बोलायला फक्त जिभेची गरज असते, बुद्धीची नाही, असं सगळ्याच बाबतीत लोकांनी मान्य केलेलं आहे. जेव्हा स्वामीजी विचारतायत, रामकृष्ण परमहंस तुम्ही देव पाहिला? होय रे. तुला कसा बघतोय? इतका सरळ जवळून पाहिला. मला दाखवाल? गंमत आहे का? ती योग्यता मिळाली की दिसेल. कोणतीही गोष्ट त्या त्या योग्यतेशिवाय फुकट देव कधीच देत नाही. भगवंत दयाळू आहे, कृपाळू आहे, हे सगळं गाण्यापुरतं आहे. भगवंत दयाळू मनापेक्षा न्यायी जास्त आहे. इतके बचत खात्यात जमा झाल्याशिवाय इतक्याचा विड्रॉल तो टाकतच नाही. तुझी बचत झाली का बाळा एवढी? ज्यांना काहीच बचत करायची नाही, ज्यांनी साधना केलीच नाही, ते मूर्ख सांगणारच. त्यात काही नसतं, काही चमत्कार नसतो, काही सिद्धी नसतात. झंट्या, तू केलंच का आयुष्यात काही साधन? ज्याने केलं त्या माणसाने सिद्धी दाखवल्या. ज्ञानदेवांनी नुसतं रेड्याच्या डोक्यावर हात ठेवावा, तो लागला की बोलायला, हो अग्नी मिळे पुरोहित. आता रेडा बोलायला लागला हे बघून आपण ज्ञानोबांना शरण जाऊन साधना करावी हे बरं ना. सगळं आयुष्य घालवायचं फक्त रेड्यावर चिंतन करण्यात. खरंच तो रेडा बोलला असेल का? तो रेडे आडनावाचा माणूस असेल? आणि याच्यामुळे ज्ञानेश्वर पक्षपाती नाही का ठरत की त्यांनी रेड्याकडनं म्हणून घेतलं पण बहुजन समाजाला काही दिलं नाही. हे एक आणखी नवीन शोध. म्हणजे मग ज्ञानेश्वर पक्षपाती आहेत असं त्याच्या तत्वाला नाही का वाटत? आणि मग रेड्याच्या तोंडून म्हणण्यापेक्षा बाकीच्यांच्या अरे काय त्रास आहे? आपण ज्ञानेश्वरी बद्दल बोलूया का? तो रेड्याचं काय असं सारखं झालं की आमचे बाबा सांगायचे, जाऊ दे, असल्या माणसांच्या तोंडी लागू नये. ज्याला त्याला आपल्या नातेवाईकांची काळजी जास्त. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. त्याला रेड्याचीच काळजी आहे, त्याला माऊलीची काळजी नाही, आमची नाही. समजा सिनेमामध्ये मी बघितलं ऋतिक रोशन, काय तब्येत आहे, मला ही तब्येत मिळाली पाहिजे. काय परमेश्वराकडे केल्यानंतर हे मिळेल? कोणती साधना? तर शरीर चांगलं होण्यासाठी जी साधना असते ती केली
तरच हे मिळेल, दुसऱ्या कुठल्याही साधनेनं मिळणार नाही, असा परमेश्वर अत्यंत न्यायी आहे. तुम्ही समजा म्हणाल तारासिंग समान शरीर प्राप्त्यर्थम स्वामी जपमहं करिष्ये. जप हे ज्या पारमार्थिक योग्यतेसाठी साधन आहे ते तुला प्राप्त होईल, पण जपाच्या रस्त्याने शरीर सबळ होण्याचा रस्ता लागत नाही, ते स्टेशन मध्ये येत नाही. या गाडीला जे स्टेशनच नाही त्या स्टेशनवर पोहोचवायला मी बसलो नाही. समाजाची साधना करायची असेल तर ती याच तऱ्हेनं करायला हवी. नरेंद्रा, तू योग्यता वाढव, तुला देव दिसेल. एका विशिष्ट उंचीपर्यंत जा की मागचे सगळे डोंगर दिसायला लागतील. खालनच बघत बसलास तर दगडच दिसणार आहेत. तुझी उंची तिथे येत नाही त्यावर काही उपयोग नाही. आणि स्वामींकडून योग करून घेतला. आजही आपल्याला योगाची दीक्षा रामदेव बाबा देत आहेत. लक्षात घ्या, योगाची पहिली पायरी हे देहाचं आरोग्य, दुसरी पायरी मनाचं आरोग्य, तिसरी पायरी आत्म्याचं आरोग्य, नंतर मग त्या परमात्म्याशी असलेला संवाद. आज महाराजांचं यासाठी अभिनंदन केलं पाहिजे की आज आमचा समाज देहाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करत नव्हता. तो आज लक्षावधीच्या संख्येनं किमान आमच्या ह्यासाठी एकत्र येऊ लागला, प्राणायामाकडे बघू लागला. काय ऋषी लोकांनी आम्हाला शक्ती दिल्यात. आणि स्वामीजींच्या हृदयाला स्पर्श करून रामकृष्णाने त्यांना सिद्धी काय असते ती दाखवली. सर्व जग वितळतं म्हणजे काय त्याचा अनुभव दिला. नरेंद्र, हे तुला मिळवता येईल, मात्र मोठा हो, मात्र मोठा हो. आणि तुझ्या निर्विकल्प समाधीची किल्ली मी काढून घेणार आहे. पण तुला एकदा त्याचा आनंद कळला की बसशील समाधीतच, मग लोकांचं कल्याण कोणी करायचं. तुझ्याकडून लोकसेवा पूर्ण झाल्याशिवाय तुला समाधीचा आनंद परत मिळणार नाही, अशी गुरुची आज्ञा आहे. कारण तुझ्याकडून खूप मोठं काम करायचंय नरेंद्र. याच्यानंतर रामकृष्ण मठाच्या मिशनच्या कामाला स्वतः स्वामीजी तयार झाले. नरेंद्राने अमेरिकेत जाण्यापूर्वी अख्खी भारत यात्रा केली आहे. आणि अनेक लोकांना ज्या अनेक शंका होत्या त्या अधिकारांनी विस्ताराने निरसन केलाय. बरेच मोठमोठे संस्थानिक येऊन भेटायचे, आओ स्वामीजी वगैरे. बोला स्वामीजी, माझा मूर्तीवर विश्वास नाही, माझा मूर्ती पूजेवर विश्वास नाही, दगडामध्ये देव असतो हे मला मान्य नाही. पुढं नाही, त्यामुळे दगड फुटला म्हणून रागवायचं काही कारण नाही. फारच छान. स्वामीजींनी लगेच त्या संस्थानिकाच्या वडिलांची तस्वीर मागवली. तुमच्या बाबांचा फोटो आणा इकडं, ठेवा खाली. ठेवला, नाचा याच्यावर. असू कसं नाचू का? लाकडामध्ये तुमचे वडील आहेत का? या काचेत आपले वडील आहेत का? हे लाकूड काच आणि रंग म्हणजे आपले वडील आहेत का? आपले वडील याच्यापेक्षा खूप मोठे आहेत. हे काही वडील नाहीत किंवा ह्याच्यात वडील काही नाहीच आहेत.